देशातला महात्मा गांधींचा पहिला पुतळा उभारण्याचा मान साठे यांना जातो। गेटवे ऑफ इंडियावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, तोही साठे यांचाच आहे। ग्वाल्हेरचा राणी लक्ष्मीबाईचा पुतळा असेल, दिल्लीतला नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पुतळा असेल, या सगळ्यांवर साठे यांचा किमयागार हात फिरलेला आहे। आज मी प्रयत्न करणार आहे या किमयागार हाताच्या पाठी विचार काय आहे हे शोधण्याचा। साठे साहेब, स्वागत तुमचं IBN लोकमत मध्ये। मला तुम्हाला विचारायचं आहे, इतकी वर्ष म्हणजे 60 वर्षाहून अधिक काळ तुम्ही या शिल्पकलेच्या दुनियेत आहात। आज भारतामध्ये अनेक ठिकाणी अनेक पुतळे उभे राहतात। पुतळे हा आमच्या जीवनाचा, सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे। पण आम्हाला शिल्पकला कळली आहे का? शिल्पकला कळायला पाहिजे। अगदी योग्य असं तुम्ही विधान केलं, कारण आम्ही स्वातंत्र्यानंतर अनेक शिल्प बनवली आणि लोकांना असं वाटतं की शिल्पकलेला आता खूप बरकत आलेली आहे। गावागावातून, लहान खेड्यातून सुद्धा पुतळे आता उभारले जातात। पण खऱ्या अर्थाने शिल्पकलेची जाण ज्याला म्हणावी, शिल्पकलेची गेल्या 60 वर्षामध्ये जर आपण म्हटलं तर काही प्रगती झाली आहे असं कुठे दिसत नाही। परंपरेने जे आम्ही करत आलो होतो, गेल्या ब्रिटिश आल्यानंतर खरी शिल्पकला आमच्याकडे सुरू झाली आधुनिक काळातली ब्रिटिश आल्यानंतर। त्यानंतर जे आमच्याकडे शिल्प लोकांनी घडवायला सुरुवात केली, म्हणजे करमरकर असतील, गणपतराव म्हात्रे होते, तालीम होते, वाघ होते, हे गेल्या पिढीतली किंवा त्याच्या अगोदरच्या पिढीतली जी ही शिल्पकार मंडळी होती, त्यांनी ज्या पद्धतीची शिल्प बनवली त्यांच्यावरती फार मोठा पगडा वेस्टर्न आर्टचा म्हणजे इंग्लिश शिल्पकलेचा त्यांच्यावरती परिणाम फार होता। तो पगडा त्यांनी जसाचा तसा तो वसा घेतला आणि त्या पद्धतीने शिल्प घडत राहिले। स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे जी शिल्प निर्माण झाली ती त्याच पठडीतली झाली, किंबहुना एकासारखी एक शिल्प पुन्हा करत करत राहिल्यामुळे ज्याच्यामध्ये प्रतिभेला कुठच्याही तऱ्हेचे वाव नसणार आहे अशा तऱ्हेची घाऊक प्रमाणावर शिल्प झाल्यानंतर त्याचा जो दर्जा होता तो साहजिकच खालावला आणि शिल्पकलेची खऱ्या अर्थाने जी आपण प्रगती व्हायला पाहिजे होती, पुढे जे जायला पाहिजे होतं, ते आपण कुठच्याच बाबतीमध्ये पुढे गेलेलो नाही। तेव्हा ती जाणीव लोकांमध्ये निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्नपूर्वक आपण त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। शासनाने करायला पाहिजे, लोकांनी करायला पाहिजे, शिल्पकारांनी सुद्धा करायला पाहिजे। शिल्पकारांनी आपल्या तत्वाशी, आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून आणि निश्चित आपल्याला काहीतरी पुढे जायचंय हा विचार ठेवून शिल्पकार जर आपल्या मताशी, आपल्या भूमिकेशी जर ठाम राहिले, प्रामाणिक राहिले, तर मला वाटतं या सगळ्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने शिल्पकलेची जाण ही जाण निर्माण होईल असं तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही तत्वाशी प्रामाणिक राहिलाय। मी अगदी सुरुवात आता करतोय ते तुमच्या सुरुवातीपासूनच करतो। मला मुळात सांगा की शिल्पकारच व्हायचं असं तुम्ही का ठरवलं? शिल्पकला ही माझ्या घरात होती, त्याच्यापेक्षा सुद्धा शिल्पकला मला असं वाटतं आता विचार केल्यानंतर की ती माझ्या रक्तातच होती। आता त्याला जोड मिळाली, माझे काका या व्यवसायामध्ये होते, उत्तम ते मूर्तिकार होते। शिल्पकार असं नाही म्हणता येणार त्यांना, पण उत्तम मूर्तिकार होते आणि कलेची त्यांना चांगली जाण होती। आम्हाला लहान मुलांना घेऊन ते पाट्यावरचा जसा नागोबा काढायला शिकवायचे, तसे दिवाळीमध्ये चिखलात हात घालून ते किल्ले देखील आम्हाला करायला शिकवायचे। त्यामुळे हे बाळकडू आमच्या घरामध्ये आमच्या सगळं मुलांना लहानपणीच मिळालेलं होतं। त्यामुळे मी ठरवलेलं होतं आणि मी शाळेमध्ये गेल्यानंतर हायस्कूलमध्ये मला असं मनामध्ये यायचं की आपण कशालाही शिकायचं, मला जर मूर्ती करायचं, शिल्पकार व्हायचंय, तरी गणित आणि भूगोल आणि इतिहास कशाला शिकायचं। पण माझ्या काकांनी सांगितलं की तुला शिल्पकार व्हायचंय, मी तुला करीन शिल्पकार, जे स्कूल ऑफ आर्टमध्ये, आर्ट स्कूलमध्ये घालून तुला शिल्पकलेचे धडे तुला नक्की देईन, पण तू मॅट्रिक झालं पाहिजेस। आणि मला वाटतं की त्यांचा फार मोठा तो विचार होता। कलावंत हा देखील फार मोठा विचारवंत असतो आणि त्यांनी तशी आपल्या स्वतःची घडण केली पाहिजे, तसे आपल्यावरती संस्कार आपण आपल्यावरती केले पाहिजेत आणि चिंतनशीलता जर त्याच्याकडे असेल तरच त्याची प्रतिभा जागृत होते। त्यामुळे त्याला चांगली प्रतिभेचे घुमारे फुटायचे असेल तर त्याच्या मागे एक वैचारिक बैठक साऊंड अशी असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं काकांचा जो आग्रह होता तो मला फलदायी वाटला नंतरच्या काळामध्ये
म्हणून मग तुम्ही जे मध्ये गेलात आणि म्हणून मग तिथे मी मॅट्रिक झाल्यानंतर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जॉईन झालं. फार सोपं होतं त्यावेळेला. आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्यावेळेला मला असं वाटतं मी एकटाच मॅट्रिक्युलेट झालेलो. बाकी सगळे नॉन मॅट्रिकच लोक, काही प्राथमिक शाळेमध्ये शिकून आलेले, कोकणातून, गोव्यातून, कोल्हापूरकडनं, महाराष्ट्रातून, निराळ्या प्रांतातून आलेले लोक होते. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी होती त्यावेळेला की तुम्ही मॉडेलिंग किंवा शिल्पकला शिकल्यानंतर प्रॉस्पेक्ट्स काय आहेत पुढे, हा पालकांच्या पुढे देखील फार मोठा प्रश्न पुढे. मी देखील स्कूल ऑफ आर्टमध्ये गेल्यानंतर माझ्या नातेवाईकांनी, अनेक लोकांनी, मित्रमंडळींनी, आप्तांनी सगळ्यांनी विचार पुढे काय करणार तू डिप्लोमा घेतलास त्याने तुला नोकरी मिळणार आहे का कुठे. पण तुम्हाला हा प्रश्न कधी पडला नाही की आपण शिल्पकला शिकतो, नोकरीचं काय, आपलं पोटापाण्याचं कसं होणार? नाही बा, समोर मला नाही पडला प्रश्न. का नाही पडला? काय ती डोक्यामध्ये शिल्पकला करण्याची जी एक ती कैफ आलेला होता ना, त्या कैफामध्ये इतर म्हणजे जमिनीवर पायच नव्हते लागत असं मला वाटलं. हा प्रश्न केव्हा आला मला, ज्या वेळेला मी डिप्लोमा घेऊन बाहेर पडलो 5 वर्षांनी, आणि ज्या वेळेला मी जगामध्ये आजूबाजूला बघायला लागतो व्यवहारामध्ये, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपण एवढे शिकलो खरे, फर्स्ट क्लास फर्स्ट आपण यांनी डिप्लोमा घेतला, गोल्ड मेडल मिळालं, पण पुढे काय. आणि शिल्पकला ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला त्याचा स्वतंत्र स्टुडिओ, जागा असल्याशिवाय करताच येत नाही. त्यामुळे बाहेर पडल्यानंतर तोही प्रश्न निर्माण झाला की आपली स्वतंत्र जागा पाहिजे. करमरकर माझ्याकडे आले होते, शिल्पकार करमरकर, ज्याला मी गुरुस्थानी मानतो. तर त्यांनीच काकांना सांगितलं याला पहिल्यांदा स्टुडिओ काढून द्या, तर हा टिकेल याच्यामध्ये, नाहीतर याला केव्हाही फ्रस्ट्रेशन केव्हाही सांगता येत नाही. काम करायला मिळालं नाही म्हणजे माणसाला जास्त फ्रस्ट्रेशन येतं. तुम्ही गोल्ड मेडलिस्ट होता आणि एवढं मोठं म्हणजे यश मिळाल्यावर काम मिळत नव्हतं, तुम्हाला स्वतःला नैराश्य नाही आलं पहिल्या 3-4 वर्षामध्ये? काय झालं, त्यावेळीची एकंदर सामाजिक राजकीय देशाची परिस्थिती होती ना, ती त्याला महत्वाचं कारण होतं. आम्ही ज्या वेळेला स्कूलमध्ये गेलो 44 स्वातंत्र्याच्या अगोदर, आमचे विचार जे तयार झाले स्वातंत्र्याच्या अगोदरचे या व्यवसायासंबंधी, त्यावेळेला संस्थानिक होते. आणि ही ज्यांची आमच्या आदर्श डोळ्यासमोर होते असे जे शिल्पकार, सिनियर, आमच्यापेक्षा श्रेष्ठ, ज्येष्ठ, तर त्यांना सगळे ते संस्थानामध्ये बिझी होते. ग्वाल्हेरचा फार मोठा आश्रय होता, बडोद्याचा आश्रय होता, संस्थानिक या शिल्पकारांना, कलाकारांना आश्रय त्यांच्या स्टुडिओमध्ये आम्ही जाऊन बघायचो होतो. ही संस्थानिकांचीच शिल्प सगळी तयार झालेली असायची, मॉन्युमेंट्स किंवा जी स्मारक शिल्प असायची. 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळं बदललं. सगळी संस्थानं विलीन होत गेली, खालसा झाली. आणि त्या याच्यामध्ये तो जो संक्रमणाचा काळ होता तो आम्हाला भोवला जास्त. नवीन कामं निर्माण होत नव्हती. कलेचा आश्रय जो आहे तो आश्रय नंतर सुरू झाला. पहिली 5-10 वर्ष स्थिरतावर होण्यामध्येच सरकारची गेली. पहिली जाणीव स्वातंत्र्यानंतर झाली दिल्लीच्या म्युन्सिपाल्टीला, त्यावेळेला कॉर्पोरेशन नव्हती, की आपल्याकडे काहीतरी आपण गांधीजींचं स्मारक करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला गांधींचा पुतळा करायचं ठरलं, मला काम मिळालं, तो मधला बराचसा भाग इतिहास आहे तो. नाही, मला इथे तुम्हाला एक विचारायचं आहे. तुमचं वय त्यावेळेला साधारणपणे 22-23 वर्षाचं असेल, आणि महात्मा गांधींचा देशातला पहिला पुतळा हा आपण करावा असं तुम्हाला धाडस कसं काय झालं? बा, मी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की माझ्या मनात ज्या वेळेला कळलं मला, आणि दिल्लीची परिस्थिती बदलली. दिल्लीला एकही स्कल्प्टर नव्हता, दिल्लीला आर्ट ऍक्टिव्हिटीज काहीच नव्हत्या. मी पहिला गेलेलं तिथे मनुष्य, त्यामुळे असेल कदाचित. मला ती बातमी वाचल्याबरोबर पहिल्या क्षणाला मला की हे माझ्यासाठी काम निघालेलं आहे असं तुम्हाला मनात वाटलं. आणि हे मीच करणार असा भयंकर दृढ निश्चय माझा त्यावेळेला होता. आणि मला म्युन्सिपाल्टीमध्ये गेल्यानंतर प्रेसिडेंटला भेटल्यावर त्यांनी पहिल्यांदा मला हेच म्हटलं, अहो साठे तुम्ही म्हणताय सगळं ठीक आहे, तुम्ही पास झालेला आहात वगैरे, गोल्ड मेडल मिळवलं, पण आमच्याकडे मुंबईपासून कलकत्त्यापासून मोठमोठे सिनियर आर्टिस्टची प्रपोजल्स आलेली आहेत. त्यांच्याकडे एक्सपिरियन्स, तुमच्याकडे काय एक्सपिरियन्स आहे, कुठे कामं केलेली दाखवा आम्हाला, तुमच्याकडे स्टुडिओ आहे का. माझ्याकडे सांग. मी म्हटलं माझ्याकडे काही नसलं तरी माझ्याकडे कला आहे हातामध्ये, माझ्याकडे हात आहेत 2. एक शिल्पकार जेव्हा एका पुतळ्यामध्ये असं नाट्य पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नेमकं काय करतो? पुतळ्याची एकच बाजू बोलत नसते. पुतळ्याचं बोट अन बोट, इंच न इंच जागा, त्याच्या केसाचं वेळ सुद्धा बोट अन बट बोलत असते. ही जी बॉडी लँग्वेज आहे ही शिल्पकाराला माहिती असली पाहिजे.
सारी एनर्जी आपके मोबाइल फोन बैटरी में। जूस लाइफ फुल ऑन। म्हणजे प्रेम जिव्हाळा दुसरं तिसरं काही नसतं। DSK, घराला घरपण देणारी माणसं। अंतर्राष्ट्रीय होने का मतलब है चुनौती चाहे कितनी भी बड़ी हो वो छोटी लगे मजबूत इरादों के साथ। जैसे ये भारत का विश्वसनीय अंतर्राष्ट्रीय सीमेंट, बिनानी सीमेंट, सदियों के लिए। वॉशिंग पाउडर